नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्योतिष केंद्र या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आशा आहे की तुम्ही सर्वजण सुखी असाल, आनंदी असाल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच गोंधळात टाकते. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीबद्दल, आणि हा बदल कशावर आधारित आहे? तर तो आहे राहूवर आधारित. राहूचे कुंभ राशीत आगमन. बघा, 25 जानेवारीला राहू कुंभ राशीच्या लग्नात म्हणजेच तुमच्या पहिल्या स्थानात प्रवेश करणार आहे. तब्बल 18 वर्षांच्या दीर्घ काळानंतर राहू तुमच्या राशीत येत आहे आणि पुढील 18 महिने तो इथेच राहणार आहे. लग्नस्थान म्हणजे तुमचे स्वतःचे स्थान, तुमचे विचार, तुमची नियत, तुमचे सौंदर्य, तुमची बुद्धी, तुमचे शरीर आणि तुमचे काम या सगळ्याचा मालक म्हणजे प्रथम स्थान. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे इथे शनी आणि राहूचा एक विशेष संयोग तयार होईल. राहूला कलियुगाचा राजा म्हटले जाते. राहू असा ग्रह आहे जो तुम्हाला चतुर, चाणाक्ष आणि बुद्धिमान बनवतो. कलियुगाच्या काळात वावरताना माणसाकडे जो स्वाभिमान, आत्मविश्वास आणि थोडा स्वार्थीपणा लागतो तो राहू प्रदान करतो. बदल आणि होणारे फायदे. राहू तुमच्या पहिल्या स्थानात असल्याने तो तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास आणि यश देईल. राहू हा एक जिद्दी ग्रह आहे. जेव्हा राहू तुमच्या स्वतःच्या घरात म्हणजेच लग्नात येतो तेव्हा तो तुम्हाला एक प्रकारची जिद्द देतो. मला हे काम करायचे म्हणजे करायचेच, मग ते कसेही असो. आणि लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी माणसाकडे जिद्द असणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत यशस्वी होण्याची जिद्द मनात नसेल तोपर्यंत माणूस प्रगती करू शकत नाही. अशी विचारसरणी तुम्हाला राहू देणार आहे. राहू ज्या घरात बसतो तिथे 70% लाभ देतो, तर 30% चेतावणी सुद्धा देतो. जर तुम्ही राहूच्या स्वभावानुसार चाललात तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तो तुम्हाला समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा, आकर्षण आणि अद्भुत शक्ती देईल. पण इथे एक खबरदारी घ्यायची आहे. तुमच्या आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होऊ देऊ नका. सकारात्मक दृष्टिकोनाला नकारात्मक बनवू नका, आळस करू नका आणि कोणालाही घाबरू नका. राहू कधीकधी मनामध्ये संभ्रम म्हणजेच कन्फ्युजन आणि भीती निर्माण करतो, पण तुम्हाला डगमगायचे नाहीये. कामात सातत्य ठेवा. राहूची दृष्टी आणि परिणाम. राहूची दृष्टी तुमच्या 5व्या आणि 9व्या स्थानावर पडत आहे. 5वे स्थान हे शिक्षण, संतती आणि प्रेमसंबंधांचे आहे. इथे विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर हा काळ उत्तम आहे. फक्त मनातील भीती काढून टाका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरी दृष्टी 9व्या स्थानावर म्हणजेच भाग्यस्थानावर आहे. इथे राहू तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देताना दिसेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे यशाची शिखरे पादाक्रांत कराल. धनप्राप्तीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मात्र नशीब साथ देत आहे म्हणून कोणाशीही वाईट वागू नका किंवा कोणाचे मन दुखावेल असे शब्द बोलू नका. उपाय. राहूचे शुभफळ मिळवण्यासाठी एक सोपा उपाय करा. तुमचे वॉशरूम म्हणजेच बाथरूम किंवा टॉयलेट स्वतः स्वच्छ ठेवा, कारण तिथे राहूचा वास असतो. तसेच रोज अत्तर वापरायला सुरुवात करा. तुम्ही चंदन किंवा गुलाबाचे अत्तर लावू शकता. हे तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. महादेवाचा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय किंवा जय श्री महाकाल नक्की लिहा. ईश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.